मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। नेमकं राणे काय म्हणाले आहेत आणि त्याचे पडसाद कसे उमटले पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवरायांचे मावळे मुस्लिम नव्हते। नितेश राणेंचं वादग्रस्त विधान। राणेंच्या वक्तव्यावरून राजकारण पेटलं। त्यातले काही कायदे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिथे। मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नसल्याचं वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं। नितेश राणे इथेच थांबले नाहीत, तर शिवाजी महाराजांची लढाई ही इस्लाम विरोधातील होती असा दावाही त्यांनी केला। त्यातले काही कायदे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, कोण मुसलमान नव्हते तिकडे। उगाच टेप रेकॉर्डर चालवता। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही। हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे। शिवाजी महाराजांबद्दल नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य समोर आल्यानंतर अजित पवारांनी राणेंची कानउघडणी केली आहे, तर राऊतांनीही नितेश राणेंची शाळा घेत थेट पंतप्रधानांनाच पत्र लिहिण्याचा इशारा दिलाय। शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते। दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील। आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही। शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते मी नावं घेत नाही। या बखरी चाळाव्यात वाचता येत असेल तर कोणी समजून घ्यावा इतिहास आणि मग इतिहासावर बोला। प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल। शिवरायांचा चरित्र ग्रंथ, बखरी, शिवकालीन पत्र आणि पाश्चिमात्य इतिहासकारांनी ठेवलेल्या नोंदींवर नजर टाकली असता शिवरायांच्या पदरी मुस्लिम सैनिकच नव्हे तर विविध दलांचे प्रमुखही असल्याचं स्पष्ट होतंय। सभासद बखरीत मदारी मेहतर या मुस्लिम मावळ्याचा उल्लेख आहे। शिवरायांचा तोफखाना प्रमुख इब्राहिम खान असल्याचा चिटणीसांच्या बखरीत उल्लेख आहे। शिवरायांचा वकील काझी हैदर शेजवलकरांकडून उल्लेख। शिवकालीन पत्रांमध्ये आरमार प्रमुख दौलत खानाचा उल्लेख आहे। नूरखान बेग हा पायदळाचा प्रमुख असल्याचा 10 मार्च 1657चा उल्लेख। सिद्धी हिलाल घोडदलात सेनापती असल्याचा बखरीत उल्लेख। शिवरायांकडे 700 पठाणांची फौज असल्याची माहिती। शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान पूर्णतः नव्हतेच का असं काही मी म्हणणार नाही। आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमानांचं प्रमाण नोंद घेण्यासारखं लाक्षणीय होतं का तर तसंही म्हणणार नाही। अगदी नगण्य होतं। आणि जी मंडळी मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर होती ती त्यांच्या विश्वासार्हतेमुळे, एकनिष्ठेमुळे त्यांनी जे काही कर्तव्य बजावलं होतं त्यामुळे होती, हे आपल्याला दिसून येतं। छत्रपती शिवरायांचे मावळे 18 पगड जातीचे आणि विविध धर्मांचे होते। मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आक्षेप घेऊन शिवाजी महाराजांना संकुचित करण्याचा प्रयत्न सुरू आहे का याची चर्चा रंगतीये। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर एका बाजूला नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरनं हा वादंग निर्माण झालाय, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी मल्हार सर्टिफिकेट संदर्भात केलेल्या वक्तव्यावरनं सुद्धा मतभेद दिसतायत। मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री नितेश राणे यांनी केला। मात्र यावरूनच जेजुरीच्या मार्तंड देवस्थानामध्ये मतभेद दिसतायत। श्री मल्हार म्हणजेच खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे। त्यामुळे या योजनेचं नाव बदलण्यात यावं अशी विनंती जेजुरी देवस्थानाच्या विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी मंत्री नितेश राणेंना केली आहे। तर खेडेकर यांनी मल्हार नावाला विरोध केला असताना देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने मात्र पत्रक काढून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय।
खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती याच्यावर नितांत असं प्रेम आहे. म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो. म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं. मी आपल्याला ही विनंती करण्यासाठी आज मंत्रालय या ठिकाणी येतो. काल प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून एक बातमी समजली की माननीय नितेशजी राणे साहेब यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक योजना राबवत आहेत. त्याला मल्हार सर्टिफिकेट योजना असं नाव देत आहेत. आमचा ह्या योजनेला, ह्या नावाला कुठलाही आक्षेप नाही, कुठलाही विरोध नाही. या उलट सरकारने ही जी योजना राबवत आहे ह्या योजनेला आमचं पूर्णपणे समर्थनच आहे. तर मल्हार सर्टिफिकेशनवरनं असे मतभेद असताना आता नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरनं सुद्धा वाद निर्माण झालाय. दरम्यान आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीच मुस्लिम नव्हता असा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला. तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून उघडलेल्या दुकानातून मटण खरेदी करावं असंही नितेश राणे यांनी म्हटलंय. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नितेश राणे यांना प्रत्युत्तर दिलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केला नाही असं त्यांनी म्हटलंय. तर मल्हार सर्टिफिकेटवर सुद्धा उदयनराजेंनी भाष्य केलंय, पाहूया. असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या. मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा. तर नितेश राणेंच्या मुसलमानांसंदर्भातल्या वक्तव्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी राणेंवर निशाणा साधलाय. मुसलमानांच्या कुर्ता आणि शेरवाणीवरही बंदी यायला नको असं म्हणत हलाल आणि झटका वादावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधला. कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय असा आरोपही यावेळेस आव्हाडांनी केलेला आहे. उद्या असं पण व्हायला नको की कुर्ता मुसलमानांचा कुर्ता घालू नका, शेरवानी घालू नका. ते लग्नाला घालतात ना काय ते असे छान छान लांब लांब, मला आठवत नाही त्याचं नाव, ते पण उद्या बंदी येणार आहे त्याच्यावर. कारण का ते सगळं मुघलांच्या काळापासून चालत आलेलं आहे. आता आणा त्याच्यावर बंदी. आणि आता राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्यामध्ये आता राज्यातील राजकारणावर चर्चा होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. कालच विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत घोषणा झालेली 3 नावं चर्चेत असल्याची माहिती आणि याच उमेदवारांबाबत चर्चा होणार का. विधान परिषदेसाठी भाजपाकडनं 3 नावांची चर्चा आहे आणि त्या तिघांसंदर्भात चर्चा होईल की आणखीन कोणाचं नाव समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर परिषदेसाठी कुणाला संधी मिळू शकते ते आपण पाहतोय. भाजपा नेते माधव भंडारी, दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर या तिघांचीही नावं सध्या चर्चेत आहेत. आणि उद्या दिल्लीमध्ये जी बैठक होणार आहे त्यामध्ये या तिघांच्याही नावांची चर्चा होणार का आणि नावंही निश्चित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राज्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळालं, परंतु राज्यातच भाजपामधील अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. आता भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडेंनीच आपल्या पक्षातील आमदार सुरेश धस यांची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. आणि या वादाचं नेमकं कारण काय पाहूयात, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. शिस्तबद्ध भाजपातील वाद चव्हाट्यावर. पंकजा मुंडे धसांमधला संघर्ष टोकाला. वाद पक्षश्रेष्ठींच्या दारात. मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. विधानसभा निवडणुकीनंतर शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये बीडमधल्या 2 नेत्यांमधला संघर्ष अखेर असा समोर आला. सुरेश धसांनी वारंवार पंकजा मुंडेंवर निशाणा साधल्यानं पंकजा मुंडेंनी थेट पक्षश्रेष्ठींचं दार ठोठावलंय. ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आत्तापर्यंत गप्प बसले. पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. तर पंकजांच्या इशाऱ्यानंतर सुरेश धसांनीही पक्षश्रेष्ठींकडे धाव घेण्याचा इशारा दिला. करणार
राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करतो. आरोप प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडे सुरेश धस आमने सामने आले, मात्र दोघांनी एकमेकांकडे बघण्याचंही टाळलंय. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधी पक्षाला आयतकोलीत मिळालंय. आता ते धसांकडे बघून फिरत असेल का कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का, हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही. खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धसांच्या वादाचं मूळ विधानसभा निवडणुकीत आहे. पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंचं काम केल्याचा आरोप धसांनी केला होता. गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी, पंकजाताई पण कुठे तुम्ही चांगलं नाही. आधीच धनंजय मुंडेंशी असलेलं वैर आणि त्यात पंकजा मुंडेंची भर पडल्यानं धसांनी आपला मोर्चा मुंडे बंधू भगिनींविरोधात उघडला. दरम्यान पंकजा मुंडेंनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल 3 महिने उलटून गेले तरी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट न घेतल्यानं धसांनी थेट पंकजा मुंडेंना फैलावर घेतलाय. इथून पुढे त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमधील धस आणि मुंडेंमधील संघर्ष समोर आलाय. पक्षाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी पंकजा मुंडेंच्या तक्रारीची दखल घेणार की पक्षश्रेष्ठीच पंकजा मुंडेंना जेरीस आणण्यासाठी धसांना ताकद देणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर शिस्तबद्ध भाजपामध्ये राजकीय वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. कारण मंत्री पंकजा मुंडे आणि भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय. विधान भवनामध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस समोरासमोर आले खरे, मात्र या दोघांनीही एकमेकांशी बोलणं सोडा पण एकमेकांकडे बघणंही टाळलेलं आहे. हे दृश्य साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. पंकजा आणि धस यांच्यामधला संघर्ष साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात टिपला गेलेला आहे. एकमेकांशी बोलणं तर सोडा पण एकमेकांकडे बघणं सुद्धा या दोघांनी टाळलेलं आहे. तर दुसरीकडे धस आणि पंकजांमध्ये आणखीन एक वादाची ठिणगी पडली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने सामने असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंचा उमेदवार शिटी चिन्हाचा होता असा आरोप सुरेश धसांनी केलाय. तर लोकसभेमध्ये अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार मंत्री पंकजा मुंडेंनी केलेला आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असत. प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये. त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात. आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय. जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का, हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा. उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे. मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही. तर एका बाजूला भाजपामध्ये पंकजा विरुद्ध धस असा वाद सुरू झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला सुरेश धसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेला पोलिसांनी अखेर जेरबंद केले. मात्र 8 दिवस गुंगारा देणारा खोक्या पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला आणि खोक्याच्या अटकेनंतर विरोधकांनी नेमकी काय मागणी केलेली आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पाप धुवायला गेला आणि अडकला. पोलिसांनी आवळल्या खोक्याच्या मुसक्या. खोक्याचा भोक्या शोधा. अमानुष मारहाण करणारा, नोटा उधळणारा, हेलिकॉप्टरमधून फिरून दहशत माजवणारा यासारख्या घटनांमुळे पोलिसांच्या रडारवर आलेल्या खोक्याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्यात. पाप धुण्यासाठी प्रयागराजला गेलेल्या खोक्याला
स्थानिक पोलिसांनी आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. खोक्याबाई जाळ्यात कसा अडकला ते पाहूया. सतीश भोसले बसनं प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता. प्रयागराजवरून विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता. बीड पोलीस आणि प्रयागराजच्या पोलीस अधीक्षकांच्या मदतीनं विमानतळावरून त्याला अटक झाली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला होता. पोलिसांनी त्यावरूनच लोकेशन ट्रेस केलं आणि खोक्या अडकला. तर आपल्या कार्यकर्त्यांच्या अटकेचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी स्वागत केले. तर विरोधकांनी या प्रकरणी अधिक खोलात जाऊन चौकशी करण्याची मागणी केली. मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही. त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना, त्यांनी जे चूक केली असेल त्याच्यावर कारवाई करा. तर त्याच्यावर ते कारवाई झालेली आहे. आता तो आत्ता अटक झालेली आहे, त्याच्यावर ते पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करेल. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो, गैरसोयीचा माणूस पोलिसांना कधीच सापडत नाही. हे राज्याच्या आता हे 5, 10, 15 वर्षामध्ये आपल्याला दिसतोय. जो त्यांच्या सोयीचा आहे सत्ताधाऱ्यांच्या, त्याला लगेच पकडला जातो. आंधळे काय मिळत नाही. आंधळ्याकडे खूप मोठे पुरावे आहेत, त्यामुळं आंधळे भेटू शकत नाही. खोक्या भेटला तर उद्या बोक्या आतमध्ये जाईल, त्यामुळं खोक्या भेटत नाही. त्यामुळे हे सर्व पहिले आका होता, आता खोक्याचा बोक्या असं सुरू आहे. खोक्या भोसलेच्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खोक्या भोसले 8 दिवस पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर खोक्या भोसलेला पोलिसांनी जेरबंद केले. या दरम्यान खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आले. खोक्यानं दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. बुलढाण्याच्या कैलास वाघला अमानुष मारहाण केली. हरिण, काळवीट, मोर आणि सशांच्या कत्तलीचा आरोप आहे. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना धमकीही दिली. नोटा उधळून मास दाखवल्याचाही आरोप आहे. खोक्या भोसलेचे कारनामे समोर आल्यानंतर पोलीस खोक्याच्या मागावर होते. त्यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी खोक्यानं थेट प्रयागराज गाठून गंगेत डुबकी मारली. त्याआधी देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडही पोलीस संरक्षणासह उज्जैनच्या महाकालपुढे नतमस्तक झाला आणि त्यानंतर पोलिसांना शरण आला. तर आता कृष्णा आंधळेही दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये आढळून आलाय. त्यामुळे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांनी देवापुढे लोटांगण घातलं तरी देव त्यांना माफ करत नसल्याचंच सिद्ध झालंय. आता खोक्या तर अडकला असला तरी पोलीस खोक्यानंतर त्याच्या आकाच्याही मुसक्या आवळणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता खोक्याला तर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि बीडचा खोक्या उर्फ सतीश भोसलेचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरोधात 3रा गुन्हा दाखल करण्यात आलाय. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत कलम 20 नुसार गुन्हा दाखल झालाय. 8 मार्च रोजी सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गांजा सापडला होता आणि या प्रकरणी आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बीडमधील सरपंच मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागलाय. स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णा आंधळेच्या मागावर पोलीस आहेत आणि कुठे आहे कृष्णा आंधळे पाहूयात. कृष्णा आंधळे नाशिकमध्ये 3 महिने पोलिसांना गुंगारा. फरार आंधळे सापडणार. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 3 महिने उलटले, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच फरार आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागल्याची माहिती समोर येतेय. तो नाशिकमध्ये दिसल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. यामुळेच मोठी खळबळ माजली आहे. प्रत्यक्षदर्शीनं साम टीव्हीशी बोलताना काय दावा केलाय पाहूया. निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती. ब्लॅक गाडी आहे ती, ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट शर्ट. त्या हिशोबाने तो 100% जो काही आरोपी 3 महिन्यापासून फरार आहे तोच होता कृष्णा आंधळे. मग कसं त्यांनी मास्क घातला होता, तो मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला लगेच ओळखलं हा कृष्णा आंधळे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांकडून CCTV फुटेजची तपासणी करून खातरजमा केली जाते. याआधीही
जानेवारी महिन्यात कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती. नाशिकमध्ये आता कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात आल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट झालंय. प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेत आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे पथके ऑलरेडी या अगोदर रवाना झालेले आहेत त्या पद्धतीने. कृष्णा आंधळेला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही. आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंधळेची हत्या झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला होता. मात्र अधिकृत कोणतीही माहिती त्याच्याबाबत समोर आलेली नाही. मकोकाचा आरोपी जर खुलेआम नाशिकसारख्या शहरात फिरत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता सवाल उपस्थित होत आहेत. कृष्णा आंधळे नाशिकमध्येच 3 महिने लपला असेल तर पोलिसी यंत्रणेचं हे सपशेल अपयश तर आहेच, मात्र खाकीसाठी ही लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज केज कोर्टामध्ये सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींना सुनावणीसाठी हजर करण्यात आलेलं नव्हतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड झाली आणि यावेळेस आरोपींच्या वकिलांनी आरोपींचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील सुनावणीसाठी हजर नव्हते. तर सरकारी वकील ॲडव्होकेट कोल्हेंनी यावेळेस सरकारी पक्षाची बाजू मांडली आणि आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. कोर्टात नेमकी काय घडलं पाहूयात. कराडचे वकील म्हणाले, आरोपपत्रात उल्लेख असलेले पुरावे आम्हाला मिळालेले नाही. सरकारी वकील म्हणाले, पुढच्या तारखेला आरोपीच्या वकिलांना पुरावे देणार. कोर्ट म्हणालं, चार्जशीट मिळाली का, वकील दिले आहेत का. आरोपीचं उत्तर होतं होय. कोर्ट म्हणालं, तपासावर आक्षेप आहे का. फिर्यादी शिवराज देशमुखांना विचारणा करण्यात आली. त्यावर देशमुख म्हणाले, तपासावर कोणताही आक्षेप नाही. कोर्टामध्ये या कामाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे. त्या दोषारोपपत्रातले बरेचसे कागद आहेत जे आरोपींना मिळणं गरजेचं आहे, ते अजून मिळालेले नाहीत आणि त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते पुढच्या तारखेपर्यंत मिळून जाते. ते सगळे कागदपत्रांवरती स्पेसिफिक अर्ज दिला आहे. पुढच्या तारखेला आपल्याला समजून जाईल. आज आरोपींना VC द्वारे हजर केलं. आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्राची मागणी केलेली आहे. त्या अर्जावर माझं म्हणणं देण्यासाठी मी वेळ मागितलेला आहे. पुढील सुनावणी 26/3 होईल. आहेत ना काही कागदपत्र कोर्टामध्ये आहेत, ते बंद पाकिटात आहेत. ते कायद्याने त्यांना मिळणार असतील ते मिळतील. बाकीचे काही कागदपत्र नसतील त्या दृष्टीने मी वेळ मागितला आहे. पुढे 26/3 माझं म्हणणं देईल मी, त्याच्यावर कोर्ट ऑर्डर करेल, त्याप्रमाणे पूर्तता होईल. तर सरपंच देशमुखांची पत्नी अश्विनी देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली. वाल्मिक कराड आणि त्यांचे लोक मला मारून टाकतील. संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी पत्नीला हे सांगितलं होतं अशी माहिती अश्विनी देशमुख यांच्या जबाबात समोर आली आहे. 8 डिसेंबर रोजी संतोष देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा देखील झाली होती. तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही. मला खूप टेन्शन आलंय. तुम्ही कोणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचंही कुणीही वाईट करणार नाही. उगाच काळजी करू नका. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या. तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड गुंड आहे. त्याची राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील. तर माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काहीही खरं नाही असं खळबळजनक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केलेले आहे. काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे त्यांच्या विधानाची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही. त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काय खरं नाही. कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे. तर सांगायचा मुद्दा काय आहे की ती आज खासदार राहिली असते तर लोकसभेत भाषण करता आले असते आणि ते झाले असते खासदार. ते माझा सल्लाच ऐकत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची.
लाडकींना 2100 रुपये कधी मिळणार हा मुद्दा पकडत विरोधकांनी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याला उत्तर देताना मंत्री अदिती तटकरेंनी अत्यंत सुरक्षित आणि बचावात्मक उत्तर दिलेलं आहे. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. लाडकीला 2100 रुपये कधी मिळणार? लाडकीची सरकारनं फसवणूक केली. विरोधकांनी सरकारला घेरलं. निकषांच्या पडताळणीमुळे लाडकींचा रखडलेला फेब्रुवारीचा हप्ता आणि या महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता लाडकीला 2 टप्प्यात देण्यात येतोय. मात्र निवडणूक काळामध्ये मोठा गाजावाजा करत आम्ही 1500चे 2100 करू असं दिलेलं आश्वासन मात्र अजूनही सरकारला पूर्ण करता आलं नाहीये. लाडकींनी महायुतीला भरभरून मतांनी निवडून दिलं. मात्र निवडणुकांनंतर 1500चे 2100 काही झाले नाही. आता नाही, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सरकार दिलेला शब्द पाळेल असं वाटत असताना लाडकींच्या पदरी मात्र निराशाच पडली. त्यामुळे आता विरोधकांना सरकारवर ताशेरे ओढण्यासाठी आयतं कोलीतच हाती मिळालंय आणि विरोधकांनी सुद्धा लाडकीला 2100 कधी देणार या मुद्द्यावरनं अधिवेशनात सरकारला चांगलंच घेरलंय. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून यांना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही? निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो. दरम्यान विरोधकांच्या या आक्रमक प्रश्नांना उत्तर द्यायला महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा घेत 2100चा चेंडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकललाय. 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल. त्यामुळे आता फसवणार नाही, मात्र 2100 देणार तरी कधी, की महापालिकेच्या तोंडावर विधानसभेसारखाच डाव टाकत लाडकींना 2100चं गाजर दाखवत राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. एका बाजूला लाडकीला 2100 कधी मिळणार असा सवाल उपस्थित झालेला असताना दुसऱ्या बाजूला मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार की काय अशा चर्चा सुरू झाल्यात. कारण महायुतीचे नेते रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू होतील असे विधान कदमांनी केलेले आहे. त्यामुळे आता ही योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि पुन्हा एकदा लाडकी योजनेवरनं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बघा, शेवटी बजेट डोळ्यासमोर ठेवून सगळ्या योजना चालू करायला लागतात. अंतरून बघूनच पाय बसायला लागतो. आज आपण लाडक्या बहिणीचं बजेट पाहिलं तर 30,000 कोटीपेक्षा जास्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटचाल करून घ्यायला लागते ना. आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला आज घरचा आहेर दिलाय. यामुळे आता मुनगंटीवार हे विरोधी नेते आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेत आक्रमक भूमिका घेत शेतकरी कर्जमाफी करा, लाडकी बहीण योजना बंद करू नका अशी मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. तर खोक्यावरूनही त्यांनी सरकारवर सवाल उपस्थित केलेत. खरं तर लाडकी बहीण योजना ही तर कधीच बंद करू नये. लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज, मी अर्थमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन. मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे. माझं मत आहे अध्यक्ष महाराज, हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे.
हे आमचं दायित्व आहे. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा, काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माणच होईल ना. जर पत्रकारांना इंटरव्ह्यू द्यायला तो सापडतो आणि पोलिसांना सापडत नसेल तर पत्रकारांचा पी मोठा की पोलिसांचा पी मोठा की पैशाचा पी मोठा, हा विचार तर केला पाहिजे ना. आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. पनीर हा आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ, पौष्टिक आणि शाकाहारी म्हणून पनीरला पसंती दिली जाते. मात्र तुमच्या ताटातलं पनीर खरंच खाण्यायोग्य आहे का? तुम्ही खाताय ते पनीर नसून व्हाईट पॉइझन तर नाही ना, असा सवाल विचारला जातोय. पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. पनीर चिली, पनीर लबाबदार, पनीर बिर्याणी किंवा मग पनीर पराठा किंवा पनीर सँडविच. तुमच्या रोजच्या जेवणात अविभाज्य झालेलं पनीर तुमच्या जीवावर उठलंय. होय, आम्ही जे म्हणतोय ते नीट ऐका. पनीरचा हा मुद्दा थेट विधानसभेमध्ये गाजला. कारण तुम्ही खात असलेलं पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर नसून ते स्वस्त तेलाच्या गोळ्यापासून बनवलेलं आर्टिफिशियल पनीर आहे. हा दावा केलाय आमदार विक्रम पाचपुतेंनी. आणि यावेळेस त्यांनी आर्टिफिशियल पनीरचे गोळे थेट विधिमंडळात आणूनच दाखवले. विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विक्रम पाचपुतेंनी या बोगस पनीरचा व्यवसाय कसा सुरू आहे त्याची कहाणी सांगत सरकारचं अन्न आणि औषध विभाग गाफील असल्याचं निदर्शनास आणून दिलंय. आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं. नॅचरल पनीर हे 400-500 रुपयाच्या खाली मिळत नाही. आर्टिफिशियल म्हणजे ज्याला आपण चीज अॅनालॉग म्हणतो ते 160 ते 180 रुपये किलोनी मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे. काही लाखात साठा सापडलेला आहे. हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने खूप अलार्मिंग आहे. आमचा मागणी सरकारकडे ही आहे की लवकरात लवकर कायद्यामध्ये आपण तरतूद करा आणि जे मिसब्रँडिंग करतात अशा लोकांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली पाहिजे. पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि ह्याच्यामध्ये काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल, कारण काही त्यांनी मगाशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की केंद्र सरकारचा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत. त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून राज्यात आजवर दूध, मावा, बनावट चीज आणि पनीर जप्त करत कारवाई केल्याचं अनेकदा आपण ऐकलंय. मात्र विधिमंडळात थेट असली आणि नकली पनीर आणून जनतेच्या जीवाशी कसा खेळ सुरू आहे याची जाणीव आज विधिमंडळात झाली. पाहुयात या बनावट पनीरची पोलखोल. बनावट पनीर कसं तयार होतं? मिल्क पावडर, पाम ऑइल आणि सर्वात स्वस्त तेलाचा वापर बनावट पनीर मध्ये करण्यात येतो. बनावट पनीर ओळखणं कठीण. होय, असली पनीर सारखंच बनावट पनीर दिसतं, ज्याचा 70 ते 80% बाजारामध्ये वापर आहे. अन्न औषध विभाग काय करताय? अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्यानं बोगस पनीर बनवणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. राज्याच्या सीमेवर बनावट पनीर ओळखण्याची यंत्रणा असक्षम. हेल्दी पनीर म्हणून जर तुम्ही हे बनावट पनीर खात असाल किंवा आपल्या चिमुरड्यांना खाऊ घालत असाल तर तुम्ही लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहात. त्यामुळे खात्री करून तुम्ही शुद्ध दुधापासून बनवलेलं पनीर खरेदी करताय याची वारंवार पडताळणी करूनच मग हे पनीर खा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि आता बातमी गंगाजल विरुद्ध संध्याजल विरुद्ध रंगलेल्या राजकारणाची. 7:30 नंतरचं पाणी चालतं का? तेव्हा खास येत नाही का, असा सवाल भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता विचारलाय. दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरनं सवाल उपस्थित केले. त्यावरनं आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत नितेश राणे यांनी राज ठाकरे यांना डिवचलंय. आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले. म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार. अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं.
मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत. आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार, कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार, कोणाला तिथून अचानक खा द्यायला लागणार, बाकीचं पाणी घेताना खा देत नाही लाडघाट. ते 7:30 नंतरचं पाणी चालतं, फक्त आमच्या गंगाजलवरच प्रॉब्लेम. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन स्थगित करण्यात आलेले, मात्र आता शेतकऱ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्यात. आता जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात येणार आहेत. 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेण्यात येणार आहे. तर शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातली शेतकरी आक्रमक झालेत. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं होतं. तर 12 जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा दिलाय. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम असून आमची लढाई आम्हीच लढणार असल्याची भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. लाखो शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. 86,000 कोटी सरकारचे ज्या शेतकऱ्यांच्यावर नांगर फिरवणार असतील तर ते 86,000 कोटी पिण्याच्या पाण्यासाठी जर आणि शेतीच्या पाण्यासाठी जर वापरले तर बरं होईल. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टहास नाही तर विकास आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलंय. वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, सांगली जिल्हा, प्रत्येक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शक्तीपीठांना किंवा आपल्या आस्थेच्या केंद्रांना जोडणारा महामार्ग इथपर्यंत मर्यादित नाहीये. हा महामार्ग मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांचं जीवनमान बदलणारा महामार्ग आहे. पीठ अट्टहास नाही तर राज्याचा विकास आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. आता बातमी आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची. हार्ट अटॅक रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. आपल्या शेजारी नातेवाईकांमध्ये कुणाचा ना कुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या बातम्या येतच असतात. मात्र आता या आजारावर एक रामबाण इलाज सापडल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान हार्ट अटॅकवर लस तयार केल्याचा दावा संशोधकांनी केलाय आणि पाहूया त्याचवरचा हा रिपोर्ट. हार्ट अटॅकवर लस. एक लस वाचवणार लाखो लोकांचा जीव. चीनी संशोधकांनी शोधली लस. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल याचा नेम नाही. दरवर्षी जगभरात हार्ट अटॅकमुळे 1,79,00,000 लोकांचा मृत्यू होतो. भारतातही हार्ट अटॅकनं मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. एक लस हार्ट अटॅक पासून तुम्हाला दूर ठेवेल. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी चीनच्या संशोधकांनी ही लस तयार केल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबतचा एक अहवाल जर्नल नेचर मधून प्रकाशित करण्यात आलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्स पासून वाचण्यासाठी चीनच्या नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी लस शोधून काढली आहे. रक्तात ब्लॉकेजेस तयार झाल्यामुळं हृदयाला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळं हार्ट अटॅक येतो. मात्र चीनी संशोधकांच्या दाव्यानुसार त्यांनी तयार केलेल्या लसीमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. परिणामी रक्तात ब्लॉकेजेस तयार होत नाहीत. रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा प्रश्नच येत नाही. संशोधकांनी अलीकडेच या लसीची उंदरांवर चाचणीही घेतली. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. संशोधनानुसार या लसीमुळे P210 नावाचं प्रोटीन रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करण्यासाठी उपयुक्त ठरल्याचं दिसून आलं.
ज्या उंदरांवर लसीची चाचणी घेण्यात आली त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लांट जमा होऊ शकलं नाही. या लसीमुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळेल असाही दावा केला जातोय. ही अशा स्वरूपाची व्हॅक्सिन तयार करण्याची प्रक्रिया ही 2005 सालापासून चालू आहे. त्याला संमिश्र असं यश मिळालेलं आत्तापर्यंत, पूर्णतः नाही. तर हा जो आत्ताचा पेपर आहे त्यातून एक नवीन आशेचा किरण आहे की बाबा ह्या स्वरूपाची व्हॅक्सिन यशस्वी होऊ शकते. भारतासारख्या देशात हृदयरोग एक मोठी समस्या बनत चालली आहे. भारतातील हार्ट अटॅक रुग्णांची आकडेवारीही पाहूयात. भारतात 3 कोटी हृदयविकाराचे रुग्ण आहेत. 27% लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो. NCRBच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकनं मरण पावणाऱ्यांची संख्या 12% अधिक आहे. 2022 मध्ये 56,450 लोकांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, जंक फूड, वाढतं टेन्शन अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक येऊन लोकांचा मृत्यू होतोय. अशा कोट्यवधी रुग्णांसाठी ही लस म्हणजे संजीवनीच म्हणावी लागेल. अर्थात याबाबत आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच हार्ट अटॅकवरची लस प्रत्यक्षात माणसांसाठी कधी उपयोगात आणली जाईल याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे हार्ट अटॅकवरील या लसीसाठी रुग्णांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येते. लीलावती रुग्णालयात घोटाळा आणि काळी जादू झाल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी केलेला आहे. रुग्णालयातल्या ऑफिसचा मजला खोदला असता मानवी अवशेष, तांदूळ, मानवी केस आणि इतर काळ्या जादूच्या साहित्याने भरलेली 8 भांडी पुरलेली आढळल्याचा दावा त्यांनी केलाय. दरम्यान रुग्णालयामध्ये गेल्या 20 वर्षात 1250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी ट्रस्टनं 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. कुछ एम्प्लॉइज थे, उन्होंने आके बताया कि जिस रूम में आप बैठते हैं, प्रशांत भाई बैठते हैं या मिसेस चारू मेहता बैठती हैं, इस रूम में कुछ ब्लैक मैजिक करके आर्टिकल्स कुछ फ्लोर के नीचे दबाए गए हैं. फ्लोरिंग को खोदा गया और उसके नीचे से 8 कलश निकले जिसमें कुछ ह्यूमन रिमेन्स, ह्यूमन बाल थे, बोन्स थी, इस प्रकार की वस्तुएं, कुछ चावल, कुछ और इतर वस्तुएं जो काले जादू के लिए यूज की जाती हैं, ब्लैक मैजिक के लिए यूज की जाती हैं, वो वस्तुएं निकली. आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण की मुंबई पोलिसांनी होळी आणि धुलीवंदन यासोबतच रंगपंचमीसाठी सुद्धा कडक नियमावली जाहीर केली आहे. आजपासून 18 मार्च पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं आहे. दरम्यान या सणाच्या पार्श्वभूमीवर नेमके काय नियम करण्यात आलेले आहेत पाहूयात. तर अश्लील शब्द सार्वजनिकरित्या देणं तसेच अश्लील शब्दातील गाणी याच्यावर प्रतिबंध असणार आहे. समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नका. अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई करणार. रंगीत किंवा साध्या पाण्यानं भरलेले फुगे कुणावरही फेकू नये. होळी आणि रंगपंचमी निमित्त जबरदस्तीनं वर्गणी मागणाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे. आणि आता राज्यातील प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी. सहाय्यक प्राध्यापकांच्या 4435 पदांची भरती लवकरच निघणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली असून राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची 4435 रिक्त पदं भरतीसाठी प्रस्ताव विविध विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता प्राध्यापकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता पाहूयात व्हायरल सत्य. वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये. सुनावणीसाठी त्याला बाहेर आणलं जातं. त्याच वेळी कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून खरंच कराडला मारहाण झाली आहे का याची आम्ही पडताळणी केली. यावेळेस काय सत्य समोर आले पाहूयात. वाल्मिक कराडला चोपला. कोर्टाबाहेर वकील आणि जनतेकडून धुलाई. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
गेल्या 3 महिन्यांपासून सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय आणि या कराडला वकील आणि जनतेनं कोर्टाबाहेर चोप दिल्याचा दावा केला जातोय. आता हा व्हिडिओ पहा. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला हा व्यक्ती कराड असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच हा वाल्मिक कराड आहे का? वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर मारहाण झाली का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पहा. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोर्टाबाहेर चोप दिला. वकील आणि लोकांनी कराडला मारहाण केली. हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. खरंच वाल्मिकला मारहाण झाली का याची तपासणी करण्यासाठी व्हिडिओ आम्ही निरखून पाहिला. सर्वप्रथम व्हिडिओतील पोलीस हे महाराष्ट्र पोलीस नसल्याचं स्पष्ट दिसतंय. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही हे तपासात समोर आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. वाल्मिक कराडला मारहाण झालेली नाही. व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती कराड नाही. व्हायरल व्हिडिओ राजस्थानचा असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय. सध्या सरपंच देशमुख हत्या प्रकरण गाजतंय. त्यामुळे अनेक असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानं आता हा व्हिडिओ देखील लोकांना खरा वाटू लागलाय. मात्र आमच्या पडताळणीत वाल्मिक कराडला चोप दिला हा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.